झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। ही व्रत पूर्ण करायला ना प्रामाणिक आणि सच्चा माणूस लागतो। तसा पण तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे आणि का? नशीब तू हे व्रत पूर्ण करायला घेतलं नाहीस। हे व्रत तर पूर्ण झालंच नसतं, पण विनाकारण माझ्या सूर्याच्या पाठचा त्रास वाढवला असतास तू। बर डॅडी, आम्ही येतो। या चल। डॅडी, मुद्दाम घडवून आणलं ना तुम्ही हे सगळं? झालं का? आता आम्हाला काय दुसरी कामं नाहीत का? असती तर असं वागलाच नसता तुम्ही। तुम्ही जर मनात आणलं ना तर हे सगळं थांबवू शकला असता, पण तसं केलं नाही तुम्ही। आईंना त्रास देण्यासाठी मुद्दाम हा डाव टाकला ना, खरं सांगा। घ्या, आमच्याच पुरीचा आमच्यावर विश्वास नाही। आम्ही कशाला करू असं? सरपंचानं बैठक बोलवली होती। आता कधी कधी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे करावं लागतं। आणि मी तर म्हणतो, आशाबाईंना संधी त्यांचा खरेपणा सिद्ध करण्याची। त्या जर खऱ्या असतील तर करतील व्रत। खरं का नाही आशाबाई? हा, येतो, चल। आई, तुम्ही प्लीज या व्रताला हो म्हणू नका। अहो, दिसतं तेवढं सोपं नाही आहे हे। तुम्हाला ना मुद्दामून या सगळ्यामध्ये अडकवण्यात येत आहे। तुम्ही प्लीज अडकू नका या सगळ्यामध्ये। आपण एक काम करूयात, आपण उद्याच सरपंचांना जाऊन भेटूयात आणि त्यांना आपला नकार कळवूयात। काही झालं ना तरी मला डॅडींना यशस्वी नाही होऊ द्यायचंय। तेजू, घे सरबत पिऊन घे। आत्ता नकोय मला, मी नंतर पिन। अगं, असं म्हणून कसं चालेल? नीट जेवत बी नाहीस तू, सरबत बी नकोय। सारखी अशी स्वतःच्याच विचारात हरवलेली असतीस। अशानं अशक्त होशील ग। हे घे, ऐक माझं, पिऊन घे। सगळं संपव हा। काय झालं ग? आत्या, मला आईला भेटायचंय। म्हणजे तुला सगळं? मी डॅडींचं बोलणं ऐकलं आणि मला हे पण माहिती आहे की आई डोंगरावरच्या देवीचा व्रत करणार। आत्या, मला तिला भेटायची खूप इच्छा आहे। तेजू, अगं, तू जे मागतेस ते मी तुला नाही देऊ शकत। आत्या, तुला माझ्यासाठी हे करावंच लागेल। किती वर्ष झाले मी आईला बघितलं नाही। ती अजूनही तशीच दिसत असेल का? तिच्या मिठीत अजूनही तीच उभं असेल का? आत्या, ती मला ओळखत असेल का ग? आत्या, असं कितीतरी प्रश्न पडलेत मला। आत्या, मला ना तिला फक्त एकदा डोळे भरून बघायचे। आत्या, मला सगळं कळतंय ग, पण मी तरी काय करू? मालकाने मला सक्त ताकीद दिलीये, तुला तिला भेटू द्यायचं नाही, तुला घराच्या बाहेर बी जाऊ द्यायचं नाही। त्यांचा शब्द मी कसा मोडू सांग? तुला त्यांचा राग माहित आहे ना? आत्या, मला तिला हे एकदा बघू दे, एकदा तिच्या जवळ जाऊ दे, तिच्या खुशीत झोपायचंय मला। आत्या, मला एकदा तिला डोळे भरून बघायचंय ग। मला दुसरं काहीच नको, फक्त हे सुख माझ्या पत्रात घाल आत्या। आता मी तुझ्या पुढे हात सोडते। उगाच आम्ही त्याला कशाला त्रास देऊ? अहो, त्याला 4 बहिणी आहेत त्या। एकदा तुमच्या आईने व्रत केलं तर तुमच्या बहिणींना त्रास सहन करायला लागणार नाही।
2 बहिणींचे लग्न व्हायचे अजून विसरू नका. आई, व्रताचा विचार करताय ना? ऐका हो माझं, फार कठीण व्रत आहे ते. मुळात तुम्हाला ना हे व्रत करायला लावण्यामागचं कारणच चुकीचं आहे. सो तुम्ही प्लीज हा विचार डोक्यातनं काढून टाका आणि जेवून घ्या. आई, जेवताय ना? तुळजा, मला एक प्रश्न पडला. सूर्याला 3च बहिणी आहेत, मग सरपंच सूर्याला 4 बहिणी आहेत असं का म्हणाला? म्हणजे मी सूर्याला आणि 3 मुलींना जन्म दिला, मग 4थी मुलगी जी या घरात राहते ती कोण आहे? अन तिला सूर्याची बहीण का म्हणतात? आई, ती भाग्या. तिला माझी बहीण म्हणतात कारण ती हायच माझी बहीण. भाऊ माझी सगळ्यात लहान बहीण आहे. तू जरी 3 मुलींना जन्म दिला असलास ना तरी मी 4 बहिणींचा भाऊ आहे. आणि मला त्याच्यावर चर्चा नको, लक्षात ठेव. तू तुला जन्म दिला नाहीस हे बाहेर अजिबात कळलं नाही पाहिजे. आणि या गोष्टीवर तू बाहेर कोणाशीच बोलायचं नाहीस आणि कोणाला विचारायचं बी नाही. ही भाग्या या घरात? हो, पण आई, भागूला याबद्दल काहीच माहित नाहीये. म्हणजे सूर्याने तिला कधीच काही कळू दिलेलं नाहीये. सूर्याने कायम तिला सख्ख्या बहिणीसारखंच वाढवलंय. सख्या बहिणीसारखं नाही, सख्खी बहीण आहे माझी ती. पुढच्याही बोलताना काळजी घेतो. पण सूर्या, ती नक्की कुठे सापडली? आणि तिचा आई बाप? तो जा, त्याच्यावर चर्चा नको म्हणून सांगितलं ना मी. भाऊन ऐकलं तर केवढ्याला पडेल. आणि घरातल्या गोष्टी बाहेरच्यांना कितपत सांगायचे हे काल नको का तुला? सूर्या, सारखं मला बाहेरची नको म्हणून सर. अरे आई आहे मी तुझी. अन भाग्या पण लय गोड पोरगी आहे. सूर्या, आज तुझ्याबद्दलचा माझ्या मनातला आदर लय वाढलाय बघ पोरं. एखाद्या माणसाचं आयुष्य मार्गी लावणं इतकं सोपं नसतं. आणि तू फक्त तिला सांभाळलं नाहीस तर तिच्यावर चांगले संस्कार पण केलेस. लय गोड पोरगी आहे बघ ती. ती हसली ना की घरात असा आनंद पसरतो बघ. मला पण लय आनंद झालाय बघ आज. मी 3 पोरींची नाही 4 पोरींची आई आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. तुझे फालतू प्रेम आहे ना, तू नको जाऊन देऊ. तू 3 पोरींची चांगली आई झालीस का, तू आधी विचार कर आणि मग माझ्या भागूची नातू जोड. कळलं? माझ्या भागूचा तुझ्याशी काही संबंध नाही. माझ्या बहिणीला पोरगी मान्य आधी ना मी तुला आई मानले का याचा आधी विचार कर. सूर्या, बरोबरच बोलतोय मी. माझ्या घरात फालतू नाती जोडलेली मला नाही चालणार. तिचा आणि भाऊचा काही एक संबंध नाही. तिच्याशीच काय घरातल्या कुठल्याच माणसाशी हिचा संबंध नाही. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज